आवरण म्हणजे काय? अज्ञान. आता त्या भगवान परमात्म्याच्या विषयी तो कसा आहे, त्याची भक्ती कशी करावी, तो कसा मिळेल, त्याचं स्वरूप काय, या संबंधामध्ये तुम्हा आम्हा लोकांना अज्ञान आहे. आपल्याला अजिबात माहिती नाही त्या देवाच्या बाबतीमध्ये. देवाचं सोडा, परमार्थाच्या वाटेच्याच बाबतीमध्ये तुम्हा आम्हा लोकांना ज्ञान नाही. आणि मग अशा अनंत प्रकारच्या अज्ञानाचं नाहीस करण्यासाठी, हे अज्ञान निवृत्त करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? तर शास्त्रकार म्हटले, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू या 3 गुणाने युक्त असणाऱ्या सद्गुरूला तुम्ही आम्ही लोक जर शरण गेलो तर ते अज्ञान आपलं घालवतात, म्हणजेच आवरण नावाचा दोष घालवतात. आणि मग माणूस 3 दोष निघून गेले आणि असा निर्मळ झाला की तो परमार्थ करण्याच्या काय होतो? बोला, काय होतो? लायकीचा होतो. लायकीचा, योग्यतेचा म्हणा किंवा लायकीचा म्हणा. 3 दोष गेल्यानंतर तो परमार्थ करण्याच्या लायकीचा होतो. आता